आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये अखेर महाविकास आघाडी तुटलेली आहे। महाविकास आघाडीमधून निवडणूक लढण्याची चर्चा थांबलेली आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली। मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढण्याची शक्यता आहे, तर शरद पवारांची राष्ट्रवादी देखील ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर मुंबईमध्ये काँग्रेसने सोबळाचा नारा कायम दिलाय। मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी होण्याची शक्यता आहे। काँग्रेसने वंचितला मुंबईत 20% जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे। या क्षणी कोणते बोलणं सुरू नाही। आम्हाला ज्यांच्याशी बोलायचं होतं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत याआधी, आणि त्यांनी हे सर्व निर्णय पक्षाच्या स्थानिक लोकांवर सोडल्यामुळे ही चर्चा आता थांबली। मला असं वाटत नाही जातीयवादी आणि धर्मांध शक्तींशी शिवसेना आणि मनसेची युती लढू शकते चांगल्या प्रकारे आणि पराभव करू शकते। हे आमच्या दलित बांधवांना माहिती आणि मुस्लिम बांधवांना माहिती। पवार साहेब काही करत असतील तो त्यांचा प्रश्न आहे। प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये एकत्र न जाण्याचा निर्णय हा पूर्ण विचारांती आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये तात्विक कारणं आहेत आणि ती तात्विक कारणं आम्ही पूर्णपणे स्पष्ट केलेली आहेत। आणि त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये इतकी मोठी प्रक्रिया झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने निर्णय दिल्यानंतर तर बदलणं मला असं वाटतं थोडा उशीर झाला। जर तरच्या विषयावरती बोलता येत नाही। आज आमच्या हायकमांडचा निर्णय आणि पूर्ण काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे की स्वतंत्रपणे लढण्याचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।